Exercise number 2. The topic is industrial process and machine tools. In this also you can see 100 questions. First question is CPM has following time estimate. One time estimate. CPM means critical path method. PERT, project evaluation review techniques. आता CPM and PERT, these are used in mechanical engineering as well as civil engineering also, or in number of projects it can be used. CPM has following time estimate, one time estimate. PERT, question number 2, PERT has following time estimate, 3 time estimate. आता विचार करायची गोष्ट आहे, CPM मध्ये एकच टाइम एस्टिमेट होतं आणि PERT मध्ये 3 टाइम एस्टिमेट होतात. हे पाठच करायचे. PERT 3 टाइम एस्टिमेशन, CPM 1 time estimation. Question number 3. In Lincoln plan, LINCOLN plan, one type of group incentive plan. एक वेगळ्या प्रकारचा ग्रुप इन्सेंटिव्ह प्लॅन आहे. लिंकॉन प्लॅन, the amount of the profit which an employee receives in addition to the guaranteed basic pay wages is based on a merit rating system. हे पूर्वीच्या काळात खूप फास्टमध्ये चालायची सिस्टीम. लिंकॉन प्लॅन जे आहे, लिंकॉन प्लॅनमध्ये तुम्हाला कर्मचाऱ्यांना त्यांच्या जे रेग्युलर पगार असतात त्या पगारी सोडून जे कंपनीला जे बेनिफिट होत आहे, कंपनीचं जे बेनिफिट झालं त्याचं एक विशिष्ट पर्सेंटेजमध्ये बोनसच्या रूपानं कर्मचाऱ्यांना दिलं जाते. मेरिट रेटिंग सिस्टीम आहे. आता त्याच्यामध्ये बी कर्मचाऱ्याचे 3 प्रकार डिसाईड करून त्याला हे देण्यात येत असेल. का तर ॲव्हरेज वर्कर, पुअर वर्कर यांना जो आहे ना इन्सेंटिव्ह तशी म्हणावे तसे मिळत नसावेत, पण जे क्वालिटीचे जे वर्कर असतात त्या लोकांना किंवा ते सिस्टीममधले जे पार्ट आहेत त्या लोकांना त्याचे बेनिफिट मिळत असावेत. क्वेश्चन 4. विच ऑफ द फॉलोइंग इन्सेंटिव्ह प्लॅन एन्श्युअर्स ए पार्ट ऑफ द स्विंग टू द वर्कर अँड रेस्ट टू द एम्प्लॉयर. ह्याचा अर्थ काय होतो? Which of the following incentive plans ensures a part of the swing to the worker and rest of the employer. म्हणजे ह्या कोण्या प्लॅनमध्ये कर्मचाऱ्याला एक विशिष्ट टक्के बोनस आणि बाकी उरलेला सारा जो प्रॉफिट आहे तो कंपनी मालकाला कसा जातो. ह्या प्लॅनचं नाव आहे हल्से प्रीमियम प्लॅन. हल्से, HALSEY, हल्से. विच of the following incentive plans ensures a part of the swing to the worker and rest to the employer. हल्से. ह्याच्यामध्ये दुसरे प्लॅन जरी म्हटलं असतं एमर्शन एफिशियन्सी प्लॅन, टेलर प्लॅन, पीस रेट सिस्टीम, गिल्बर्ट प्लॅन, हे न होता फक्त कर्मचाऱ्याच्या बोनसचा प्रश्न हल्से प्रीमियम प्लॅननं सोडला जातो. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट वेज इन्सेंटिव्ह प्लॅन. खालीलपैकी कोणता हा वेज इन्सेंटिव्ह प्लॅन नाही. टेलर प्लॅन. टेलर प्लॅन जो आहे ना, टेलर्स प्लॅन इज नॉट रिलेटेड विथ द वेज इन्सेंटिव्ह प्लॅन. 6. विच ऑफ द फॉलोइंग प्लॅन मोटिवेट्स सुपरवायझर बाय पेइंग प्रीमियम ऑन टाईम सेव्ड बाय वर्कर्स. आता या प्रश्नाचं उत्तर आहे विच ऑफ द फॉलोइंग प्लॅन्स मोटिवेट सुपरवायझर्स बाय पेइंग प्रीमियम ऑन टाईम सेव्ड बाय द वर्कर्स. हायनेस प्लॅन, HAYNESS, हायनेस, हल्से नाही, हायनेस. म्हणजे एखादी मॅनेजर जो असतो, सुपरवायझर जो असतो, त्या सुपरवायझरला दिला जाणारा हा जो बोनस आहे तो कसा दिला जातो, तो कर्मचाऱ्याकडून काम कसा करून घेतो, त्याचा आउटपुट कसा काढून घेतो, ह्या संदर्भातला हा हायनेस HEYNESS प्लॅन आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्लॅन motivates supervisors by paying a premium on time saved by workers. कर्मचाऱ्याकडून कमीत कमी काळामध्ये जॉब करून घेण्याची टेक्निक वापरणाऱ्या सुपरवायझरला हायसे प्लॅननुसार काही रिवॉर्ड्स दिले जातात. क्वेश्चन नंबर 7. द टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट ए टास्क इज एस्टॅब्लिश्ड अँड a bonus is paid to the worker for every hour he saves from the established time required. This type of incentive plan is known as Halsey Premium Plan.
The time required to complete a task is established and bonus is paid to the worker for every hour he saves from the established time required. This type of incentive plan is known as हेल्से प्रीमियम प्लान. हेल्से प्रीमियम प्लान का सांगतो की कर्मचाऱ्यांनी पूर्वीचे जे स्टँडर्ड्स आहेत जॉब प्रोडक्शन करायचे 8 घंट्यामध्ये किती व्हायचे ते जर समजा एखाद्या वर्करने एखाद्या कर्मचाऱ्याने 8 घंट्याच्या काळामध्ये समजा 80 जॉब करायचे तर एका तासामध्ये 10 जॉबचं प्रमाण पडतं आहे. तर एखादा कर्मचारी एखाद्या घंट्याला 10च्या ऐवजी 12 जॉब करीत असेल तर 8 घंट्यामध्ये 16 जॉब एक्स्ट्रा होतात. मग ह्या एक्स्ट्रा झालेल्या जॉबचं यांना 2 आवर्स गृहीत धरून त्याला ते बोनस दिलं जातं आहे. आणि हा प्लान शोधून काढलेला हेल्से प्रीमियम प्लान. आणि याच्यामुळं काय होतं की कर्मचाऱ्यांना काम करण्याची पुढं फास्ट वर्क करण्याची आणि ॲक्युरेट वर्क करण्याची सवय लागते. आळशीपणा याच्यातला झटकून जातो. जसं आपण शेतातही पाहतो ना, आज घडला आपण काही लेबर्स जे असतात तर ते कॉन्ट्रॅक्ट बेसवर ज्यावेळेस त्यांनी शेतीची कामं घेतात त्यांची स्पीड वाढते आणि त्याच्यामुळे त्यांना मानधन जास्त मिळते. असाच हा प्रकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. वन ऑफ द बेसिक एसेन्शियल्स ऑफ ॲन इन्सेंटिव्ह प्लॅन इज दॅट. त्याच्यात उत्तर सारे ऑल स्टँडर्ड शुड बी बेस्ड ऑन टाईम स्टडीज असं म्हणलेलं आहे. अच्छा, या प्रश्नाचं उत्तर आहे वन ऑफ द बेसिक एसेन्शियल्स ऑफ ॲन इन्सेंटिव्ह प्लान इज दॅट ऑल स्टँडर्ड शुड बी बेस्ड ऑन टाईम स्टडीज. अच्छा, मोशन स्टडी, टाईम स्टडीच्या बेसिसवरच हे वन ऑफ द बेसिक एसेन्शियल्स ऑफ द इन्सेंटिव्ह प्लान. इन्सेंटिव्ह कशावर दिला जातो? टाईम स्टडीवर. बरोबर आहे. In the immersion efficiency plan, a worker receives only his daily wage and no bonus is paid till the efficiency reaches 66%. अच्छा, एखाद्या कामगाराला त्याची एफिशियन्सी 50% असेल तर चालणार नाही, 60% असेल तरी चालणार. त्याची 66% एफिशियन्सी जर असेल, टार्गेट ओरिएंटेड जर असेल तर त्याला त्याचे इन्सेंटिव्ह दिलं जाते. इन द एमर्सन एफिशियन्सी प्लॅन. एकूण काढलेल्या एमर्सनच्या एफिशियन्सी प्लॅननुसार एखाद्या कर्मचाऱ्याची गती 66% असेल तर त्याला त्याचं बोनस एफिशियन्सीनुसार त्याला बोनस मिळत जाते. आता 66च्या वर असेल, 70 असेल, 80 असेल तर त्या प्रमाणात त्याचं बोनस मिळते. आणि ही सिस्टीम फाइंड आउट केली एमर्सननं. एमर्सनचा प्लॅन आल्या आपण 66% एफिशियन्सी मोर दॅन 66 असलं पाहिजे. नंबर 10. According to Rowan plan, if H equal to hourly rate, A actual time, S standard time, then wages will be HA equal to S approximately equal to A into HA. SA plus HA. Sorry, HA plus HA to HA. According to Rowan plan, if H hourly rate, A actual rate, S standard time, then wages will be HA plus HA, S nearly equal to A. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.